टॅरो हे पाश्चिमात्याकडनं आपण घेतलंय, हो. म्हणजे हे थोडंसं गूढतत्वाकडे जाणारच रिडिंगचा पॅटर्न आहे. आता तुम्ही म्हणता तसं कधी यावं किंवा कुणी यावं, बरेचदा कसं असतं की खूप मोठा प्रश्न असतो, तर त्याचे सब क्वेश्चन्स करणं पण फार महत्वाचं आहे. आशीर्वादाला कायम आपल्याकडे उजवा हात असतो, त्या पद्धतीत आपण सांगतो. किंवा कधी कधी ऑनलाईन काही लोक असतात, तर त्यांना प्रत्यक्ष येता येत नाही, पण ह्याच्यात जे नेचर दिसतंय, तो कुठे बघतोय, काय बघतोय, ह्या सगळ्यावरनं आपल्याला कार्ड्सवरनं प्रिडिक्ट करणं सोपं जातं. टू बी ऑर नॉट टू बी, टू बी ऑर नॉट टू बी, सगळेच प्रश्न त्याच्यात आपले येऊ शकतात. आणि कुठेतरी परमेश्वर तुमच्याकडनं त्या माध्यमातून हे सगळं काम करून घेतो. आपल्याला ज्या अर्थी इथे ठेवले त्याच अर्थी आपण ती सेवा भाव या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर त्याचा आनंद जास्त छान मिळतो. बरोबर आहे. मनुष्याला जे जे प्रश्न पडतात त्या सर्व प्रश्नांचे उत्तर टॅरो कार्ड्स देऊ शकतात. नमस्कार, मी अनुष्का. आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, आजचा पॉडकास्ट हा अतिशय वेगळा आहे. सुनीता साने मॅडम आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या गेस्ट आहेत. त्या टॅरो कार्ड रीडर आहेत. गेल्या 22 वर्षापासून या विषयाच्या, या मॉडेलिटीवरती त्या प्रॅक्टिस करत आहेत आणि खूप साऱ्या जणांना त्यांनी द बेस्ट रिझल्ट दिलेत. परंतु टॅरो कार्ड रीडिंग नेमकं कसं करायचं, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा नव्याने कोणाला शिकायचं असेल तर या विषयावरचं सखोल मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. मॅडम, आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि तर मी इतक्या सगळ्या मॉडेलिटीवरती तुम्ही काम करता, तर नेमकं आपल्या प्रेक्षकांना सांगा की कुठल्या कुठल्या मॉडेलिटीवरती तुमचं सखोल अभ्यास आहे. माझा ज्योतिषशास्त्रातल्या सर्व शाखांचा अभ्यास आहे, पण मला टॅरो कार्ड्स, न्यूमरोलॉजी, डाउझिंग, वास्तू हे जास्त खुणवतं. पत्रिकेमध्ये तुम्हाला 12 ग्रह 12 राशी आहेत, त्यामुळे त्याचं गोचर वगैरे माहीत असतं, पण टॅरो कार्डमध्ये किंवा न्यूमरोलॉजीमध्ये तुमच्याकडे काही स्पेसिफिक गोष्टीच असतात आणि त्याच्यावरून तुम्हाला कन्सल्ट करायचं असतं किंवा काही गोष्टी सांगायच्या असतात, तर ते मला जास्त खुणवतं. कारण ह्या गूढ गोष्टी जाणून घ्यायला मला स्वतःलाही खूप आवडतात आणि लोकांच्या जीवनातल्या गूढ गोष्टी उकलून त्यांना कशा सांगायच्या हे करायलाही मला खूप आवडतं. राईट. एक बेसिक प्रश्न माझ्या मनात आहे की या पॉडकास्टच्या निमित्ताने आपण आधीही भेटलो, आत्ताही आपण प्रेक्षकांसमोर आहोत, तर एक ही जी मॉडॅलिटी आहे या मॉडॅलिटीचा एक विशिष्ट गेटअप आहे. म्हणजे मी असे अनेक बघितलेत की जे ह्या गुड मॉडॅलिटीवरती काम करतात, तर त्यांचा एक वेगळा गेटअप असतो आणि तुम्ही कायमच अशा पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशामध्ये असता. सो टॅरो कार्ड रीडर आणि हा असं जरा थोडं मला न समजणारं आहे, तर हे नेमकं काय आहे? कसं असतं माहिती का, की दरवेळेला तो गेटअप केला म्हणजेच आपल्याला त्या एनर्जीज येतात असं नाही. आपण नॉर्मल, आपण जसे आहोत तसे जर प्रेझेंट झालो तर त्याच्यातून आपल्याला आणि समोरच्यालाही त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मिळतो. जेव्हा माझं पहिल्यांदा पुस्तक मार्केटला आलं 2009 ला, त्यावेळेला पुस्तक बघितल्यानंतर लोकांचं हाच म्हणणं होतं की अरे, ते टॅरो कार्ड रीडर म्हणजे अंधार असतो, त्यांच्या रूममध्ये खूप साऱ्या माळा घातलेले वगैरे, असा खूप एक वेगळा गैरसमज होता. पण हा गैरसमज कमी करण्याचं काम मी खूप मोठ्या प्रमाणावरती केलं असं माझं म्हणणं आहे. कारण गेटअप नसून तुमची इनर स्ट्रेंथ काय किंवा तुम्ही काय सांगता, तुमची इंट्युशन पॉवर काय सांगते, ह्याच्यावरती खूप महत्व आहे. आणि ते जसजसं प्रचलित व्हायला लागलं तसं तसं हे बाकीचे गेटअपचा प्रकार हा खूपसा कमी व्हायला लागला. माझं स्वतःचं असं म्हणणं आहे, गेटअपपेक्षा तुम्ही काय देता ह्याला फार महत्व आहे. तर म्हणजे मी स्वतःही अशा ऍडिशनल कुठल्याही गोष्टी वापरत नाही किंवा कोणाला कधी सजेस्ट करत नाही. इनर स्ट्रेंथ किंवा तुमची स्वतःची एनर्जी पॉझिटिव्हली तुम्ही मेडिटेशन, जपजाप्य हे स्वतः करून वाढवणं खूप गरजेचं आहे. बरेचदा आपण एखाद्या गोष्टीवर जर अवलंबून राहायला लागलो तर त्याची आपल्याला सवय होते आणि मग ती सवय जर झाली तर थोडंसं त्रासदायक तिथे आपल्याला नंतर काही गोष्टींमध्ये होऊ शकतं. अरे, ही गोष्ट आज माझ्याकडे नाही, मग माझं कसं होईल? हे अवलंबून ज्या वेळेला आपल्याकडे येतं ना, तर तिथे थोडासा प्रश्न येऊ शकतो. आणि त्याच्यामुळे काय झालं, टॅरो कार्ड खूप लोकांपर्यंत पोहोचवणं मला खूप इझी झालं की मी नॉर्मल आहे अशी नाहीये. हा फार महत्वाचा संदेश त्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचला होता. जे वापरतात, करतात त्याबद्दल माझा काही आक्षेप नाही, पण मी स्वतः अशा कुठल्याही गोष्टी म्हणजे फॉलो करायला तिथे जात नाही. जे आपण मेडिटेशन करून आपला जो ऑरा आपण क्लीन करून ठेवू शकतो किंवा जपजाप्य करून, त्याच्यामुळे जास्त चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो आणि तो कुठेही कधीही केव्हाही त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. अगदी बरोबर मुद्दा आहे हा. जे करतात त्याच्याबद्दल काही नाही, परंतु ही इट्स ऑल अबाउट एनर्जी. आणि तुम्ही म्हणालात की हे जे
टॅरो हे पाश्चिमात्याकडनं आपण घेतलंय, हो. म्हणजे हे थोडंसं गूढतत्वाकडे जाणारच रिडिंगचा पॅटर्न आहे म्हणजे अगदी. ह्याच्यातनं. तर नेमकं म्हणजे सामान्य लोकांनी येण्यासाठी जेव्हा प्रश्न येतो, म्हणजे मला जर अप्रोच करायचं असेल तर मी 2 वेळा विचार करेल की हे खरंच आपल्यासाठी लागू होतं का, तर हे नेमकं सगळ्या प्रश्नांसाठी लागू होतं का, आणि सामान्य लोकांनी सुद्धा याकडे कुठल्या दृष्टिकोनातनं बघावं? सर्वांसाठी हे लागू होतं. फक्त कसं असतं ना, अगदी आपल्याला खूप आपण अडचणीत आलो, खूप आता म्हणजे उद्याला काहीतरी ह्याचं आहे, तर अशा वेळेला येण्यापेक्षा थोडं जर आपण आधी आलो, काही गोष्टींचा सल्ला आधीच घेतला तर त्याचा फायदा होतो. जरी पाश्चिमात्यांकडून आलं असेल तरी हे आता पूर्णपणे भारतीय पद्धतीत रुळलेलं आणि रुजलेलं असं शास्त्र आहे. म्हणजे आपले प्रश्न त्या कार्ड्सवरनं आपण सहजपणे त्याची उत्तरं देऊ शकतो. असं काही आवश्यकता नाही की त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, आपले प्रश्न वेगळे आहेत, मग आपण ही कशी उत्तरं देणार, तसं नाही. आपल्या संस्कृतीत पूर्णपणे रुजलेलं आहे आणि अतिशय उत्तम रीतीनं आपल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण तिथे देऊ शकतो. आता तुम्ही म्हणता तसं कधी यावं किंवा कुणी यावं, आपल्याला ज्या वेळेला, कारण जातकाचा प्रश्न जर खरोखर मनापासून आलेला असेल ना, तरच त्या प्रश्नांची उत्तरं प्रॉपरली त्याला मिळतात. गंमत म्हणून किंवा चेष्टा म्हणून जर कधी तुम्ही आलात, बघू काय होतंय, तुम्हाला मेसेज मिळतील, पण जर प्रश्न खराखुरा नसेल ना तर तुम्हाला त्याची उत्तरही त्या पद्धतीत मिळत नाहीत. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बरेचदा लोक काय करतायत, त्यांनी असं सांगितलंय मग चल बघूयात जाऊन आपण आपलं काय होतंय, असं होता कामा नये. तर प्रश्न हा खराखुरा जर असेल आणि खरंच अडचण असेल तरच ह्या गोष्टींचं मार्गदर्शन घ्यायला यावं आणि जे सांगितलं जातं त्याच्यावर अप्लाय करणं फार महत्वाचं आहे. नुसतंच माहिती करून थांबणं उपयोगाचं नाहीये, अप्लाय करणं पण गरजेचं आहे. त्याच्यात अजून एक मी तुम्हाला असं सांगेन की तुमच्याकडे जर सध्या काही सिच्युएशन प्रॉब्लेममध्ये असेल किंवा काही प्रॉब्लेम तुम्हाला जाणवत असेल तर त्याच्यात तुम्ही काय केलं पाहिजे हे टॅरो रीडर तुम्हाला सजेस्ट करतो. हे कराच असं फोर्स कधीच कोणी करणार नाही, पण तुम्ही जर ते फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ते फॉलो करणं हे तुमचं काम असतं. ओके, म्हणजे मी माझी कुठलीही समस्या असेल ती घेऊन तुमच्याकडे आले आणि तुम्ही त्या टॅरो जो काही आहे टॅरोचा डेकवरनं मी काही कार्ड्स काढले, मला प्रश्न मी तुम्हाला सांगितला, तर त्याच्यातनं मला प्रश्नांचं उत्तर मिळण्यासाठी पण सोल्युशन मिळणार आहे. हो, प्रश्नाचं उत्तरही मिळेल, त्याच्याबरोबर तुम्हाला जर काही आवश्यकता असेल तर काही सोल्युशन्स पण आहेत आणि रेमेडी ही कार्ड्स वरनच आपण सांगू शकतो. म्हणजे असं नाही की तुम्ही बाहेरनं वेगळं काही करायचे किंवा आणखीन काही हवंय वगैरे, त्या कार्ड्स मध्येच त्या रेमेडीज काही दडलेल्या असतात, ते फक्त तुम्हाला कळलं पाहिजे किंवा सांगता आलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे त्यातलं. म्हणजे टॅरो कार्ड रीडर सुद्धा तितकीच महत्वाची भूमिका यामध्ये बजावत असेल. खूप मोठी महत्वाची भूमिका रीडरला, कारण त्याला ते कार्ड समोरच्याला काय पद्धतीत सांगायचं हे लक्षात येणं फार गरजेचं असतं. बरोबर आहे. मग हे सगळं म्हणजे जेव्हा प्रश्न तुमच्याकडे येतात तर कुठल्या पद्धतीने लोकांनी तुम्हाला अप्रोच व्हायला पाहिजे, म्हणजे कसं काय ह्याच्यातनं आपण मार्ग काढू शकू? ज्यावेळेला जातक समोर येतो तर त्यावेळेला पहिल्यांदाच आम्ही क्लिअर करतो की तुम्ही कार्ड काढणार आहात आणि त्या कार्डांची म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काढलेल्या कार्ड्सवरनच आम्ही देणार आहोत. प्रश्न जो विचारतो त्यांनीच ती कार्ड काढायची, शफल करून आम्ही त्याचा फॅन करून ठेवतो आणि त्याला सांगतो की ह्याच्यातनं तू कुठलंही कार्ड काढ. 78 कार्डमधनं त्याला जे आवश्यक असेल ते किती कार्ड्स काढायची, काय जसा प्रश्न असेल त्यानुसार आपण बघतो. त्यानंतर बरेचदा कसं असतं की खूप मोठा प्रश्न असतो तर त्याचे सब क्वेश्चन्स करणं पण फार महत्वाचं आहे. लोक थोडंसं पटकन आधी सांगत नाहीत एक्झॅक्ट काय प्रश्न आहे, तर तो जातक जेव्हा येतो तर त्याला थोडंसं रिलॅक्स करणं गरजेचं असतं. रिलॅक्स झाल्यानंतर त्याचं पूर्ण नाव, जन्मतारीख हे जसं आपण नोट करून ठेवतो, तर ते नोट केल्यानंतर आपल्यालाही सारखं कोणाला आपल्याला कनेक्ट व्हायचं ह्याला प्रॉब्लेम येत नाही. आणि मग स्प्रेड मांडल्यानंतर त्यालाच डाव्या हातानं ती कार्ड सगळी आपण काढायला सांगतो. डाव्या हाताने? हो, कारण डाव्या हातातनं आपल्या एनर्जी येत असते. तुम्ही बघा, डाव्या हातातनं एनर्जी येत असते ती आपण रिसीव्ह करतो आणि आपला उजवा हात असतो तो आपण देण्यासाठी वापरतो. आशीर्वाद सुद्धा उजव्या हाताने देतो. म्हणजे ही जी काही आपली प्रोसेस आहे तर डाव्या हातातनं ती एनर्जी येत असते, त्यामुळे त्या हाताने तुम्ही ती कार्ड्स काढायची आणि उजव्या हाताने ती एनर्जी आपण पास करत असतो. त्यामुळे आशीर्वादाला कायम आपल्याकडे उजवा हात असतो. त्या पद्धतीत आपण सांगतो. किंवा कधी कधी ऑनलाईन काही लोक असतात तर त्यांना प्रत्यक्ष येता येत नाही, मग अशा वेळेला व्हिडिओ कॉल सुरू असतो. म्हणजे थोडंसं त्यांच्याशी आधी कनेक्शन व्हायला लागतं, कारण समोर आलेल्या व्यक्तीबरोबर आपलं कनेक्शन होणं पण फार महत्वाचं असतं. जर कनेक्शनच झालं नाही ना तर ती उत्तरं देताना सुद्धा थोडंसं एक माणूस किती समोरचा आपल्याशी खरं बोलतोय काय किंवा तो काय सांगतोय त्याच्यातलं मिथ्य किती आहे हे सुद्धा थोडंसं जाणून घेण्याची आपल्याला गरज असते. बरेचदा असं असतं की त्याला काही सांगायचं असतं पण तो बोलू शकत नाही की अरे मी कसं बोलू,
थोडीशी एक भीती असते किंवा माझं सिक्रेट यांना काही कळलं तर. पण कार्ड्समधनं ही सिक्रेट्स खूपदा ओपन होतात. पण जसं ते पुढे जातं की समोरचा एक लक्षात येतो, त्याच्यासाठी कनेक्शन महत्वाचं असतं की अरे तुला असं पण प्रॉब्लेम आहे किंवा असं तुझ्याकडे आहे, घडलंय काही गोष्टी, तर त्या गोष्टी त्याच्यातनं आपल्याला कळतात नंतर. बऱ्याच डिटेलमध्ये गोष्टी. हो, खूप डिटेल गोष्टी आपल्याला त्याच्यातनं समजतात आणि कळतात त्यातनं. नाही, आता मगाशी आपण जो मुद्दा बोललो की त्याची एनर्जी, म्हणजे समोरच्या येणाऱ्या प्रश्न घेऊन येणाऱ्या व्यक्तीची एनर्जी पण खूप मॅटर करते. तर मुळातच मी गोंधळलेल्या स्थितीमध्ये आहे किंवा मला डिसिजन घेता येत नाहीये, त्या मनस्थितीत मी आहे आणि मग मी जे कार्ड काढेल त्याचं सोल्युशन टॅरोमधनं निघेल, असं आहे का काही? तर त्या व्यक्तीला त्यावेळेला थोडंसं रिलॅक्स व्हायला जे आपण सांगतो ना, की त्याच्यावर जो प्रेशर असतं, दबाव आलेला असतो, तो सगळा थोडासा कमी होतो. 2 मिनिटं शांतपणे डोळे बंद करून बस. बरेचदा असं होतं, आपण इव्हन ट्रॅफिकमधनं येतो ना, तर त्यावेळेला सुद्धा कोणीतरी आपल्याला थोडंसं डॅश करून गेलेलं असतो किंवा काहीतरी त्रास दिले, तेही कधी कधी डोक्यात विचार आलेले असतात. अशा वेळेला त्याला रिलॅक्स व्हायला सांगायचं. 2 मिनिटं डोळे बंद करून बस. तुझ्या इष्टदेवतेचं तू नामस्मरण कर. हळूहळू तो रिलॅक्स व्हायला लागतो आणि तो रिलॅक्स झाल्यानंतर आपण त्याला कार्ड्स वगैरे काढायला आपण सांगू शकतो. मग प्रश्नानुसार कार्ड प्रश्न कसं आहे त्यानुसार किती कार्ड्स काढायची किंवा कुठला स्प्रेड मांडायचा हे सगळं ठरलं जातं. बऱ्याच साऱ्या गोष्टी यातनं उकल होऊ शकतात. खूप गोष्टींची उकल होत असते. म्हणजे समोरच्या जातकाला कल्पनाही नसते, अशाही बऱ्याच गोष्टी येतात आणि कधी कधी आम्हालाही असं वाटतं अरे हे कार्ड असंही काहीतरी आपल्याला वेगळंच यावेळेला सांगून गेलं. कारण नवीन जातक, नवीन प्रश्न, कार्ड तीच, पण उत्तरं मात्र वेगवेगळी असतात. आणि ती उत्तरं माहीत नसतात. म्हणजे प्रश्न तुम्ही येईपर्यंत आम्हाला प्रश्नच माहीत नसतो. त्यामुळे मिळालेली उत्तरं ही सुद्धा एक वेगळी अद्भुत असते आणि त्यावेळेला आपलं सुद्धा ते एक वेगळं कनेक्शन तिथे झालेलं असतं. हे टॅरो कार्ड्स तुमच्याशी बोलत असतील ना? कार्ड्स बोलतात आणि ती कार्ड्स बोलतात म्हणूनच आपल्याला काही गोष्टी वेगळं सांगता येतात त्याच्यातनं. तर आता हे 78 कार्ड्सचा हा डेक आहे, 78 कार्ड्स. तर मग हे कसं काय प्रेडिक्शन देतात, म्हणजे हे सगळं कसं वर्क होतं? बरोबर, 78 कार्ड्स जे आहेत ना, ही पहिली 2 गोष्टींमध्ये डिवाइड आहेत. एक मेजर 22 कार्ड आहेत आणि उरलेली सगळी मायनर आर्कान आहेत. ती मायनर आर्कान आपण परत 4 मध्ये आपली डिवाइड होतात. कप्स आहेत, वॉन्ड्स आहेत, पेंटॅकल्स आहेत आणि स्वॉर्ड्स आहेत. या प्रत्येकाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रश्नाच्या अनुषंगाने त्या कार्ड्सचं त्या पद्धतीत रिडिंग होतं. म्हणजे फिनान्शियल काही प्रॉब्लेम्स असतील किंवा फिनान्शियल काही गेन असतील तर त्यावेळेला तिथे सगळी, म्हणजे पेंटॅकल्सची काही कार्ड्स आणखीन आलेली असतील, थोडेसे वादविवादाचे काही प्रश्न असतील तर स्वॉर्ड्सची कार्ड्स पण आलेली असतात. त्यामुळे ती कार्ड्सवरती असलेला निसर्ग, त्याच्यावर असलेला नंबर, काही सिम्बॉल्स, ह्या सगळ्या गोष्टींचं आपण एकत्रीकरण करून आपल्याला जातकाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं. आणि वेगवेगळी अशी जी काही कार्ड्स आहेत त्या कार्डनुसार ते अनुभव आपण सांगू शकतो किंवा करू शकतो किंवा त्या प्रश्नाचं उत्तर त्याला देऊ शकतो. मग येताना, म्हणजे कार्ड जेव्हा मांडू आपण, तुम्ही फ्लॅश सगळे डेक तिथे अरेंज कराल तेव्हा सगळ्या 78च्या 78च तुम्ही समोर मांडता लोकांच्या? हो, 78चे 78 सगळे कार्ड्स मांडतो आणि त्याच्यातनं कुठलंही तुम्ही काढू शकता. मी असंच म्हणत नाही हेच घ्या तेच घ्या, तुम्हाला जे पाहिजे ते. कारण असं काहीच नाही की हेच कार्ड उचललं तर, कारण मलाही माहित नाही त्याच्या खाली काय दडलेलं आहे. तुम्ही कुठलं कार्ड काढणार आहात हे तुम्ही ज्यावेळेला ओपन करणार, ते बाजूला काढून ठेवणार, त्याच्यानंतरच ते कार्ड ओपन होणार. रादर काय होतं, जातक ज्यावेळेला कार्ड्स काढतो तर त्यांनी संपूर्ण त्याला किती कार्ड्स काढायला सांगितले, ती काढून झाल्यानंतरच आम्ही त्यांनी कुठलं कार्ड काढले आणि काय नाही हे बघतो. म्हणजे पहिलं कार्ड काढलंय ते उघडलं मग दुसरं असंही करत नाही. तो सगळी कार्ड्स त्यांनी काढून झाली की त्यानंतरच कुठलं कार्ड, म्हणजे जे नंबर 1चं कार्ड घेतलेलं आहे त्यापासून आम्ही बघायला सगळी सुरुवात करतो, मगच ती ओपन करतोय. मगच ती ओपन होतात. कारण काय होतं, कधी कधी पहिलं कार्ड काढलेलं समजा ते जर चांगलं नसेल कार्ड, कारण चित्रांवरनं एक माणसाला साधारण अंदाज येतो, तर त्याची एनर्जी परत कुठे डिस्टर्ब होता कामा नये. तो पण फार महत्वाचा. बरोबर आहे. म्हणजे त्याचा पहिल्या कार्डचा पुढच्या 4 कार्ड काढण्यावर परिणाम नको. मस्त एकदम. आणि अजून एक तुम्हाला मी माझं वैशिष्ट्य सांगते की मी एका कार्डवरून सुद्धा उत्तम रीतीनं बऱ्याच गोष्टी काय काय सांगू शकते. कारण खूप कार्ड्स काढणं म्हणजे तुम्ही खूप मोठं हे सांगणार आहात का असं नाही. बरेचदा डिस्ट्रॅक्शन होतं खूप सारी कार्ड्स काढली तर एक कार्डवरनं सुद्धा प्रेडिक्शन करता येतं आणि त्याचा सुद्धा खूप छान पद्धतीनं आपल्याला उपयोग करून घेता येत असतो. जसं की उदाहरणं तुम्ही काय सांगू शकाल यामध्ये? उदाहरण सांगू शकते. बघा, आता मी तुम्हाला एक कार्ड दाखवते. हे कार्ड आहे द फुल. हो. काय दिसतंय ह्याच्यावरती आपल्याला? सूर्य आहे, 2 चित्र आहेत ज्यामध्ये
एक व्यक्ती बाहेर चालली असं वाटतंय आणि खाली डॉग म्हणजे कुत्रं दिसतोय. बरोबर. फार काही मला त्याच्या हातात काहीतरी दिसतंय, फुल तत्सम काहीतरी असावं असं वाटतंय. हे कार्ड एका जातकानं काढलं होतं. तो IT मधला होता आणि त्याचा प्रश्न असा होता की माझं आणि माझ्या बॉसचं रिलेशन कसं आहे, असा जरा थोडा त्रासूनच आलेला होता. अच्छा. तर त्यांनी हे कार्ड काढलं होतं. ह्या कार्डमध्ये जर बघितलं तर फक्त एक कुत्रा दिसतोय, एक यंगस्टर आहे आणि एक निसर्ग दिसतोय आपल्याला. मग हे सगळं कार्ड बघितल्यानंतर त्याच्याकडे थोडंसं बघितलं, कारण ऑब्झर्वेशन, टॅरो रीडरचं ऑब्झर्वेशन असणं फार महत्वाचं आहे. निसर्गाच्या सोबतच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी किंवा पर्सन जो कोण येतोय त्याच्याकडे ऑब्झर्वेशननी थोडंसं बघण्याची दृष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर तो एकंदर आला, बसला, हे केलं. तर त्याला मी सहज पहिला प्रश्न हे केला की बॉसला तुझ्या व्हाईट कलरचे कपडे किंवा लाईट कपडे असे आवडतात का? तो म्हणला हो, कारण त्यांनी जो ड्रेसअप केला होता तो जरा थोडासा असा कलरफुल ह्याच्यातला होता. तर त्याच्यावरून मी आता ह्याच्यात अंदाज केला की हा जो कलरफुल बॉय दिसतोय तर तो स्वतः माझ्याकडे आलेला जातक होता आणि हा त्याचा बॉस खाली. कुत्रा. तर त्याला मी त्याच्यात अजून काही 4 गोष्टी विचारल्या, त्याही तुम्हाला सांगते की कारण थोडंसं आता मलाही जाणून घ्यायचं होतं ना की बॉसला काही कडक गोष्टी आवडतात का? तर म्हणला हो. तर आम्ही लोणावळ्याहून येणं जाणं ज्या वेळेला असतं त्यावेळेला आम्हाला चिक्कीची फरमाईश असते, त्यामुळे ते कायम घेऊन यायला लागत असतं. आणि माझे जे काही कपडे मी जो काही वेअर करतो तर ते त्याला पसंत नाहीये, त्यामुळं कंपल्सरी त्यांनी मला ऑफिसमध्ये 2 ते 3 सूट ठेवायला सांगितलेलं, असे की जेव्हा काही मीटिंग्स असतात फॉरेन डेलिगेट्स किंवा इतर कोणाच्या बरोबर त्यावेळेला मी ते वेअर करायचे असतात आणि मला ते असं सारखं नाही आवडत. तो यंग होता. आता ह्याच्यात अजून एक नेहमी लक्षात ठेवायला लागतं, ज्यावेळेला डॉग दिसतोय तर आपल्या घरातलं लहान बाळ 1 वर्षाचं आणि डॉग 1 वर्षाचा, तर ह्याच्यात खूप अंतर आहे. आपल्या घरातलं बेबी 1 वर्षाचंच झालेलं असतं, पण त्यावेळेला ते डॉग 5 वर्षाचं असतं. माणसाचं 1 वर्ष म्हणजे त्याचं 5 वर्ष आहे. म्हणजे ह्याच्यात सुद्धा हा जो डॉग दिसला हा मोठा होता त्याच्यापेक्षा, सिनियर पर्सन तो तिथे दिसत होता. तर म्हणून मी त्याच्यातनं ह्या गोष्टी बघितल्या. तर म्हणला माझा आणि बॉसचा कायम प्रॉब्लेम असा होतो की आम्ही ज्या वेळेला काम करतो तर म्हणलं आमचं म्हणजे तुझं दिसण्यावरनं बघण्यावरनं बाहेर लक्ष नसतं कामात, याच्यावरून बॉस तुला ओरडतोय. आणि म्हटलं तो ओरडतो म्हणजे तुला काहीतरी चांगलं सांगतोय की तुझ्याकडनं चांगल्या अपेक्षित त्याला काही गोष्टी हव्या आहेत, तर इथे तू लक्ष देणं गरजेचं आहे. तर त्याच्यावरनं त्यांनी मला असं सांगितलं की आता IT कंपनीमध्ये आम्ही असल्यामुळे आमचं सगळं बंद असतं, विंडो वगैरे काही दिसत नाही आम्हाला बाहेरचं, आणि मला निसर्ग म्हणजे असं खुलं आकाश खूप आवडतं. मग बॉसच्या रूममध्ये गेल्यानंतर त्याच्या ज्या विंडोतनं ते आम्हाला बाहेरचं सगळं दिसतं. अच्छा. मग त्याच्यामुळे मी गेल्यानंतर पहिले 10 मिनिटं मी तिकडेच असतो, मग करतोय पण लक्ष माझं बाहेर असतं, त्यामुळे बॉस मला बोलतोय. तर त्याला हे समजावून सांगितलं की बॉस तुझ्या भल्यासाठी, कारण कुत्रा नेहमी प्रामाणिक असतो, लॉयल्टी जी आहे तर ती तिथे तुझी दिसून यायला पाहिजे ती. आणि म्हटलं बॉसला तू आवडतोयस त्याच्यामुळेच तो तुझं भलं व्हावं याच्यासाठी खूप प्रयत्न करतोय. तर ते जो बाहेर बघतोस वगैरे तर तू सांग की मी 1-5 मिनिटं निवांत बघतो आणि त्यानंतर आपण काम करूया. तर तो म्हटलं एवढं सांगून ऐकणार आहेत का माझं, म्हणजे बरोबर आहे यंगस्टरला हा प्रश्न येणारच की माझं ऐकणार का कोणी. तर त्यांनी ते ठीक आहे म्हणले, मला ते नाही आवडत म्हणून मी इथे येतो, बघतो, करतो वगैरे. ते 5-10 मिनिटं बघतो, करतो. मग त्याच्यात इतका म्हणजे तो ऐकायला लागला बॉसचं, इतकं त्यांचं रिलेशन जे त्याला खूप डॅमेज आहे किंवा असं खूप त्रास होतोय असं वाटत होतं ते इतकं सुदिंग झालं. त्याच बॉसनी त्याला परदेशात पाठवलं. ते रिटायर्ड झाले, पण त्या दोघांचं आता जे कम्युनिकेशन किंवा त्यांची जी एक मैत्री फ्रेंडशिप झाली त्यानंतर ती अमेझिंग आहे. आजही तो बॉसला तिकडनं काही त्याच्या गोष्टी घडतात, काय होतात त्या सगळ्या गोष्टी सांगतो, करतो आणि त्या पद्धतीत त्यांचं सगळं काम सुरू आहे. त्याला आधी वाटलं होतं कार्डवरती खाली द फुल लिहिलंय, म्हणजे मी मूर्ख आहे का, म्हणजे मी चुकतोय का परत, असा जो त्याचा गैरसमज झालेला होता तो आपल्याला कमी करणं सहज सोपं झालं याच्यामध्ये. आता अशी कार्ड्स बोलतात आणि नॉट नेसेसरी की आपण खूप साऱ्या स्टोरीज म्हणजे हे का मग काय ह्याचा प्रॉब्लेम आहे का त्याचा प्रॉब्लेम आहे का, कारण ह्याच्यात जे नेचर दिसतंय तो कुठे बघतोय काय बघतोय ह्या सगळ्यावरनं आपल्याला कार्ड्सवरनं प्रेडिक्ट करणं सोपं जातं. बरोबर आहे. म्हणजे हा एक उदाहरण म्हणून मी एक तुम्हाला असंच सांगून ठेवलं. करेक्ट. म्हणजे हे प्रत्येक मला पुन्हा तोच मुद्दा अधोरेखित करावा असं वाटतो की कार्ड रीडरची भूमिका यामध्ये खूप महत्वाची असते, अत्यंत महत्वाची, कारण तुम्ही कशा पद्धतीत रिडिंग करताय हे महत्वाचे. आणि
कितीही निगेटिव्ह कार्ड जरी आलं तरी त्याच्यातनं पॉझिटिव्ह काय घ्यायचंय हे सांगता येणं फार महत्वाचं आहे. हो. कार्ड निगेटिव्ह असतात, म्हणजे 78 कार्ड्समध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही प्रकारची कार्ड्स आपल्याकडे आहेत, पण त्यातलं काय घ्यायचे आणि काय सांगायचंय, आपल्याकडे आलेल्या जातकाला घाबरवून न सोडता त्याला पॉझिटिव्ह कसं ठेवायचं किंवा त्याच्यातली पॉझिटिव्हिटी कशी वाढवायची हे सुद्धा कार्ड्स सांगतात. इतकंच नाही तर सध्या मॅनिफेस्टेशनचा जमाना आहे, म्हणजे ते खूप परवलीचे शब्द झालेत की माझं गोल आहे हे आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा ही कार्ड्स खूप महत्वाची भूमिका बजावतात. ते कसं? आपल्याला काय हवंय हे आपल्याला माहित असतं, पण त्या कार्डवरती त्याच्या अनुषंगाने तुम्हाला काय पाहिजे तर त्यानुसार ती कार्ड्सचा तुम्ही वापर करू शकता आणि त्या कार्ड्सवरती ते मॅनिफेस्ट करू शकता. अच्छा, म्हणजे मी स्प्रेड केलेल्यामधनं कार्ड काढायचं आणि त्याच्यावरनं पेक्षा तुम्हाला काय हवंय, तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला कशाची अपेक्षा आहे किंवा तुम्हाला लाईफमध्ये ह्या गोष्टी हव्यात, मग तुम्ही हे कार्डवरती मॅनिफेस्ट करायला सुरुवात करा. अच्छा, म्हणजे त्या पर्टिक्युलर कार्डवरती ते कार्ड आम्ही सांगतो की कुठल्या कार्डवरती तुम्ही मॅनिफेस्ट करायला सुरुवात करा. फक्त असं आहे की तुम्ही भयंकर काहीतरी डिमांड ठेवावी नको, नॉर्मल जी तुमच्या ह्याच्यात कम्प्लीट होणारी असेल अशा पद्धतीतलं ते, आणि तुमचा विश्वास पाहिजे. अर्थातच श्रद्धा आणि विश्वास असेल तरच या गोष्टी घडू शकतात, अन्यथा म्हणजे 1-2 दिवस आपण काहीतरी केलं आणि आपण थांबलो असं होऊन चालू शकत नाही. ते पूर्णपणे फोकसली तुम्हाला सरेंडर होऊन ते काम करणं गरजेचं आहे किंवा त्याचा थॉट प्रोसेस त्या पद्धतीत करता येणं गरजेचं असतं. म्हणजे ही फक्त याच मॉडेलिटी विषयी मी म्हणत नाही, परंतु टॅरो झालं किंवा आता ज्योतिष शास्त्र आहे किंवा आकाशिक रिडिंग यासारख्या खूप साऱ्या मॉडेलिटी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येतात. या सगळ्याचा एकच मी मतितार्थ सांगेल की तुमची श्रद्धा असेल, तुमचा विश्वास असेल तरच या गोष्टी तुमच्यासाठी बघितलं तर देव आहे नाही तर दगड आहे. बरोबर आहे. दोन्ही गोष्टी आहे. म्हणजे येणाऱ्या व्यक्तीचा पण तो माइंडसेट असला पाहिजे की येस मला काहीतरी सोल्युशन हवंय म्हणून मी आज तुमच्याकडे येतोय आणि त्याच्यातनं मिळणारं सोल्युशन माझ्यासाठी हेल्पफुल ठरेल, ही हा माइंडसेट मला वाटतं की खूप गरजेचं आहे. आणि जो तो असेल ना तर तुम्हाला लवकर आणखीन रिझल्ट मिळतात, हे फार महत्वाचं आहे. जर एखाद्याचा विश्वास नसेल ना तर त्याला रिझल्ट मिळायला डिले होतो किंवा ती प्रोसेस थोडी लॉंग जाते. तर तो विश्वास असताना जर आपण काम केलं ना तर ते अमेझिंग रिझल्ट देतात असं मी म्हणू शकते. बरोबर आहे. मगाशी आपण बोलता बोलता निगेटिव्ह कार्ड्स विषयी पण बोलत होतो, तर निगेटिव्ह कार्ड्स हे पण समोरच्या माइंडसेटच्या म्हणजे प्रश्नाच्या अनुषंगानेच निघतात आणि ते पण तसेच वर्क करतात का? हो. म्हणजे जर तुमची किंवा तुम्हाला कसं खूप असे प्रॉब्लेम्स असतील आणि असं होत असेल तर त्यावेळेला पूर्ण निगेटिव्ह कार्ड्स येतात. म्हणजे ह्याच्यासाठी मी नक्की असं एक उदाहरण देईन. म्हणजे एक क्लायंट होती, फर्स्ट टाइम आम्ही भेटलो होतो आणि त्यावेळेला तिने आल्यानंतर म्हणजे असं हे पुस्तकच तिला मिळालं होतं आणि पुस्तक बघितल्यानंतरच ती मला भेटायचं, मला काहीतरी सोल्युशन मिळेल असं तिला तेव्हा झालं होतं, आली होती. त्या दिवशी त्या आल्या आणि असेच ते विचार असतात ना डोक्यात की अरे कसं असेल, काय होईल नाही ते. तर त्या दिवशी त्या आल्या आणि त्यांचे जे काही त्यांनी प्रश्न होते ते म्हटलं ठीक आहे. सुरुवात केली आम्ही, काही कार्ड्स काढली तर ती पूर्ण कार्ड्स सगळीच निगेटिव्ह यायला लागली होती. म्हणजे त्या पूर्ण स्प्रेडमधली सगळीच कार्ड्स त्यांची निगेटिव्ह आल्यानंतर मी बघितलं, मी 2 मिनिटं थांबले, एक प्रश्न झाला, दुसरा, सगळ्यालाच निगेटिव्ह कार्ड यायला लागल्यानंतर त्यांना सांगितलं आपण आज थांबूयात, आपण आज कुठलंच हे करायला नको, आपण नुसत्या गप्पा मारूयात दोघी जणी. आणि त्याच्यानंतर एक 8-10 दिवसांनी त्यांना परत बोलवलं. त्यानंतर म्हणजे त्या आज कायम माझ्याकडे येतात, पण एवढी निगेटिव्ह कार्ड्स परत कधीच आली नाही. एकाच वेळेला जी संपूर्ण निगेटिव्ह कार्ड्सची जी लाईन आली होती ना ती परत टचफूड की अशी कधीही आली नाही आणि न येवत अशी कधीच म्हणाला. कारण तो इम्पॅक्ट असतो आपल्यावर पण काही निगेटिव्ह किंवा आपण खूप त्रासात असतो. म्हणून मी नेहमी म्हणते की खूप त्रासात बुडल्यानंतर आल्यानंतर कधी कधी सगळीच कार्ड निगेटिव्ह आली तर त्या माणसाला उभारी आपण कुठल्या पद्धतीत देणार. थोडंसं मग त्याला काही गोष्टी सांगितल्या, असं देवाचं करा, थोडं शांत व्हा आणि मग पॉझिटिव्ह माइंडने आपण कार्ड्स बघूया, कारण ते खूप महत्वाचं होतं. हो बरोबर आहे. म्हणजे ह्या कार्ड्सचा उपयोग तुम्ही माइंडसेटवरती पण काम करण्यासाठी खूप कुठल्या पद्धतीचं सोल्युशन या टॅरो कार्डमधनं तुम्हाला मिळू शकतं? आपल्याला सर्व मनुष्याला जे जे प्रश्न पडतात त्या सर्व प्रश्नांचे उत्तर टॅरो कार्ड्स देऊ शकतं. सगळेच आहेत, म्हणजे हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप किंवा एखादी काही गोष्ट अचीव करायची किंवा काही कामं सर होत नाहीयेत, पुढे जाऊ शकत नाहीत आपण कुठल्या गोष्टीत, तर अशा सर्व प्रकारच्या ह्याच्यावरती त्याच्यात टू बी ऑर नॉट टू बी सगळेच प्रश्न त्याच्यात आपले येऊ शकतात. फक्त ते प्रश्नांची फ्रेम कशी करायची ह्याला फार महत्व असतं. कधी कधी मोठा असा प्रश्न असतो पण त्याचा शॉर्ट करत या, किंवा
लोकांना मी सांगते की तुम्ही प्रश्न लिहून आणा, मग त्यांना नक्की लिहिताना कळतं की अरे हा मला हा एक्झॅक्ट प्रश्न मी असा म्हणू शकते, हा मांडू शकते. आणि टॅरोमध्ये का, केव्हा, कसं असे सगळे प्रश्न करत करत आपण जर गेलो ना तर आणखीन खूप डीप रूटपर्यंत आपण जाऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे काही काही वेळेला, म्हणजे आता असं मी म्हणू नये, पण पास्ट लाईफ रिग्रेशन वगैरे हे आपण इतर वेगवेगळ्या ह्याच्यातनं करू शकतो. तर तसंच पास्ट कर्माचं सुद्धा काही गोष्टी आपल्याला कार्ड्समधनंही कळू शकतात. म्हणजे एखाद्याचा फायनान्शियल प्रॉब्लेम हा फक्त करंट नसून मे बी त्याचे रूट्स कुठेतरी त्याच्या पूर्वकर्माशी पण असू शकतात. सगळेच, म्हणजे रिलेशनशिप सुद्धा आहेत, फायनान्सेस पण आहेत, ह्या तिकडेही जाऊ शकतात. तोही मेजर प्रॉब्लेम असू शकतो. आणि हे सगळं आपल्याला कार्ड्समधनंच समजतं. अच्छा. म्हणजे त्याच्यासाठी वेगळं आणखीन आपल्याला काही करायला पाहिजे असंही नाही. आपल्या या 78 कार्ड्सवरूनच या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. मग हे म्हणजे वन डे सोल्युशन आहे का, परत परत तुमच्याकडे येऊन रिपीटेडली मला सेशन्स घेणं गरजेचं असतं? कसं असतं की तो प्रश्न आपण किती ह्याच्यापर्यंतचा बघितलेला आहे आणि काय ते झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट प्रश्नासाठी येऊ शकता. अच्छा. नॉट नेसेसरी रिपीटेडली आपल्याला यायलाच पाहिजे, कारण जर त्याचं सोल्युशन मिळत असेल. थोडंसं कसं होतं, खूप प्रॉब्लेमॅटिक असेल तर आपण त्याचं कालांतरानं फीडबॅक पण घेत असतो की काय झालं, कुठपर्यंत आलंय, आणि मग तो सांगताना थोडंसं काही करताना चुकत असेल किंवा त्याला जे काही सांगितलं असेल त्याच्यात काही चुकत असेल किंवा आणखीन काही वेगळा प्रॉब्लेम वाटत असेल तर त्यालाही आपण मग पुढे त्याच्यात गाईड करत राहतो. कारण समोरचा जर अडचणीत आहे तर त्याला मदत करणं हेच पहिलं रीडरचं महत्वाचं काम आहे. तो परत परत बोलवून आपलंच हे वाढवायचं नसतं, तर त्याला मदत करणं हे फार महत्वाचं काम आहे. आणि ह्या गूढ शक्तींमाध्यमातून ज्या वेळेला आपण लोकांना काही मदत करतो त्यावेळेला कळत नकळत आपण त्यांचे ब्लेसिंग्सच मिळवत असतो. खरंय, अगदीच. जे कुठल्याही गोष्टी असू देत, ब्लेसिंग्स आपण जेवढे मिळवू तेवढे आपल्याला हॅपी ठेवतात ते जास्त. खरंय. म्हणजे पुढचं काम करण्याची प्रेरणा पण मिळते. बरोबर आहे. आणि कुठेतरी परमेश्वर तुमच्याकडनं त्या माध्यमातून हे सगळं काम करून घेतो. आपल्याला ज्या अर्थी इथे ठेवले त्याच अर्थी आपण ती सेवा भाव या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर त्याचा आनंद जास्त छान मिळतो. बरोबर आहे. आता खूप साऱ्या गोष्टी आत्ता आपण डिस्कस केल्या, परंतु मला माहिती आहे की ॲक्च्युली मला काय लाईफमध्ये सिच्युएशन फेस करायची आहे. परंतु अनेक, म्हणजे आता आपण जेनझीचं उदाहरण घेऊयात की त्यांना सगळं दिसतं सगळं भारी चाललं आहे, परंतु काही विचारलं की नाही काहीतरी आहे, डिसमूड आहे किंवा मला समजत नाही आहे काय होते, पण काहीतरी आहे विच इज मिसिंग. अशी तरुण पिढी जर तुमच्याकडे आली तर हाऊ कॅन दे गेट द सोल्युशन? त्यांना कसं उत्तर मिळेल यातनं? साधारण आपण समोर जातक आल्यानंतर त्याची तारीख आणि हे बघतो तर त्याच्यावरनं काही गोष्टींचा आम्हाला अंदाज येतो. मग त्याला कशाचंच काहीच सांगता येत नाही, म्हणजे तुला नक्की काय होतं, नाही मला काहीच सांगता येत नाही, असे ज्या वेळेला असतात लोक, मग त्यावेळेला आपणच सोल्युशन बघायला लागतं की मग ह्याला, म्हणजे कार्ड्सचं सिक्वेन्स ठरवावं लागतं. मग ह्याला डिप्रेशन आहे का, मग आई वडिलांशी याचं पटत नाहीये का, किंवा बाहेर रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम आहेत का, फिनान्शियल आहेत का, किंवा स्टडीजमध्ये आहेत का, किंवा आणखीन अदर काही कुठले टेन्शन्स आहेत का. तर ह्या सगळ्याचा आपणच तो एक अंदाज घ्यायचा, म्हणजे ते हे घेत जायचं. मग त्याच्या अनुषंगाने कुठली कार्ड्स त्याच्यासाठी येत आहेत आणि त्याच्यावर, म्हणजे मेजर आर्कानाची कार्ड्स आली किंवा खूप मोठी अशी काही घटना घडणाऱ्या दाखवल्या अशी काही कार्ड्स आली, मग तर त्या अनुषंगाने त्या व्यक्तीशी त्याच्यावरती बोलायला आपण सुरुवात करतो. आणि मग त्यातून आपण हळूहळू त्याचं काउन्सिलिंग, काय आहे टॅरो रिडिंग करताना हळूहळू काउन्सिलिंग करणं पण गरजेचं असतं. उत्तर मला 4 वाक्यात सांगता येते, पण त्या 4 वाक्यातल्या उत्तरातनं त्याचं समाधान होणार नसतं. काउन्सिलिंग किंवा काही गोष्टी समजावून सांगणं पण तेवढंच महत्वाचं असतं. एक खूप छान उदाहरण मी याच्यासाठी तुम्हाला देईन. चार्ली चॅप्लिनला आपण सगळेच जण ओळखतो. किती आपल्याला हसवतो, म्हणजे शब्द न बोलता केवळ कृतीतनं त्या व्यक्तीने आपल्याला हसवलेलं आहे. त्यांच्या हसरे दुःख या त्यांच्या कादंबरीत, आत्मचरित्रामध्ये त्यांनी असं लिहून ठेवलेलं होतं की मी जीवनात इतका हताश झालो होतो की आता पुढे काही घडणार नाही आणि खिशात फक्त एकच पेनी होती, मी जाणार आता, की संपवणार मी माझं जीवन. आणि अशातच एक पाटी तिथे टॅरो रीडरची मला दिसली आणि मी त्याच्याकडे गेलो. ती एक पेन, माझ्याकडे एवढंच आहे, तुला काही माझ्याबद्दल सांगता आलं तर सांग, असं ह्याच्यात होतं, अदरवाईज मी माझं एंड करतोय. तर तिने त्यावेळेला त्यांना असं सांगितलं की तुम्ही ह्या ठिकाणी जा, तिथून तुमच्या जीवनाला पुढे कलाटणी मिळणार आहे. अच्छा. म्हणजे इन द सेन्स की असं सुद्धा आपल्याला काही वेळेला, आपण इकडे जा तिकडे, आपल्याकडचे हल्ली पॅरेंट्स काही मुलांना कुठे सोडत नाही, पण तुम्ही थोडंसं अशा काही गोष्टी करा, हे करा, असं सुद्धा आपण मुलांना सांगू शकतो. जर त्या एवढ्या मोठ्या माणसाला गाईडलाईन एवढ्याशा ह्याच्यातनं एवढा मोठा फरक पडला तर आपल्याला का नाही पडणार.
मूकपटातनं त्यांनी केवळ अभिनयातनं आपल्याला इतकं हसवलंय की आजही आपण कितीही मोठे झालो तरी ते खूप आनंदाने एन्जॉय करतो सगळ्या गोष्टी. ते आपल्याला हसवू शकतात, करू शकतात. तसंच आपणही आपलं जीवन छान पद्धतीत जगणं महत्वाचं आहे की इतकं इझिली आपण गिव्हअप नाही करून टाकायचं. फाईट करणं, कारण प्रत्येकाला कुठेतरी फाईट केल्याखेरीज काही गोष्टी मिळत नाही. ती फाईट कुठे, केव्हा, कधी, कशी करायची हे त्याला समजावून सांगणं फार महत्वाचं असतं. काही एक्झाम्पल्स देत देत त्या मुलांना थोडं मोटिवेट करता येतं, कारण मोटिवेशनचं काम सुद्धा ही कार्ड्स करत असतात. आणि आपण त्यांना म्हणू शकतो की कार्ड्स तू काढलीस म्हणजे हे पुढे घडणार आहे, अशा अशा ह्या गोष्टींचा तुला करता येऊ शकतात, किंवा तू त्या पद्धतीत थोडंसं काही काम कर, हे आपण त्यांना नक्की सांगू शकतो. फक्त आम्ही फोर्स करू शकत नाही. ॲज अ टॅरो रीडर म्हणजे मलाही काही गोष्टी कळल्या तर मी फक्त 1 लाईन सांगते. म्हणजे माझ्या माहितीतल्या, ओळखीतल्या लोकांना सुद्धा मी 1 लाईनमध्ये सांगते. ऐकणं न ऐकणं हे त्यांचं काम असतं. एका लाईनमध्ये मी कधी कधी काही गोष्टी सांगत असते, ज्याला समजतं की मॅडम मी 1 लाईनमध्ये सांगितलंय म्हणजे त्याच्यातला आपण गर्भितार्थ ओळखणं फार गरजेचं असतं. मगाशी आपण बोललो की भरपूर साऱ्या प्रश्नांवरती टॅरो कार्डच्या थ्रू आपल्याला सोल्युशन मिळू शकतं. वास्तूमध्ये टॅरो कार्ड हेल्प करतात का? हो, नक्कीच. म्हणजे आपल्याला वास्तूमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण करू शकतो. आपल्याला वास्तू कशा पद्धतीची मिळू शकते हे कळू शकतं. वास्तूत काही दोष आहेत का हे पण त्याच्यातनं आपल्याला कार्ड्सच्या माध्यमातून सुद्धा कळू शकतं. जसं आपल्या जन्मतारखेवरनं कळतं तसंच वास्तूत सुद्धा कुठल्या दिशेला काही प्रॉब्लेम आहेत का, किंवा काही दोष आपण म्हणू शकतो ते काही आहेत का, हे सुद्धा आपल्याला टॅरो कार्ड्सच्या माध्यमातून कळू शकतं. एखादं उदाहरण सांगा ना. नक्कीच. मी आमचं स्वतःच उदाहरण देते. मिस्टरांनी प्रश्न केला होता की वास्तू कशा पद्धतीतली मिळेल, आणि त्याच्यासाठी खूप जणांना आता हे माहीत झालंय आमच्याकडे हर्मिट कार्ड आलेलं होतं. तर हर्मिट कार्डमध्ये बघितलं तर तो एकच व्यक्ती आहे आणि एका काठीला फक्त रेलून उभा आहे आणि एक छोटासा लॅम्प आहे त्याच्या तिथे. बरोबर. तर मी त्यांना असं सांगितलं होतं की जी वास्तू मिळणार आहे तर ती व्यक्ती जी आहे ती एकटी राहत असेल, किंवा त्याची मुलं परदेशात वगैरे असतील, अशा पद्धतीनं. म्हणजे ते आजोबा त्याच्यात दिसतायत. हा, म्हणजे तत्सम असं की ओल्ड एज अनुभवानी कसं असतं ना, व्हाईट दाढी म्हणजे दरवेळेला वयाने मोठी असं नाही, आपण अनुभवानं किंवा आध्यात्मिक, कारण हातात येलो आहे, कार्डचं रीडरशिप जास्ती महत्वाची. लॅम्प येलो आहे, म्हणजे ते कुठेतरी एक काही ना काहीतरी कोणाला सल्ले देणारं व्यक्तिमत्व. ओके, अशा पद्धतीतलं हे काही ना काहीतरी असू शकते, किंवा त्यांनी त्याच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल पाहिलं. स्ट्रगलपेक्षा त्यांनी लोकांना काही मदत केलेली आहे, अशा पद्धतीतली ही ती एक व्यक्ती असू शकते. आध्यात्मिकच दरवेळेला म्हणू आपण असं नाही, कुठल्याही पद्धतीतली ती व्यक्ती असू शकते. अशा पद्धतीतलं ते मिळू शकेल. आणि ती व्यक्ती एकटी असेल एवढं मात्र सांगितलं होतं, आणि शांतता असू शकते, फार अशी गडबड गोंधळ नाही. तर ते हसले, ते म्हणले गावात, सिटीत शांतता म्हणजे एवढंच ते फक्त बोलले. मी म्हटलं हो, मिळू शकतं, मला कार्ड असं दर्शवते, तुम्ही काढलेलं कार्ड आहे त्याच्यावरून मी अशा पद्धतीने सांगते तुम्हाला. तर ठीक आहे म्हणले. म्हणजे ते बघत होते. तर जे हे मिळालं होतं आपल्याला वास्तू, तर ते गुरुजी होते. म्हणजे लोकांच्याकडे पूजा सांगणं करणं असा तो त्यांचा सगळा पार्ट होता. आणि खालती जे व्हाईट होतं ना, त्यांनी म्हटलं खाली शॉप असतातच नेहमी, त्यामुळे असं काय त्याच्यात येणार. तर ते नंतर लक्षात आलं, हे खालचं व्हाईट म्हणजे तिथे एक कागदाचा कारखाना होता, तर त्याचे व्हाईट सगळे स्पॉट उठायचे. त्यानंतर पिठाची गिरणी होती, त्यामुळे ते पण एक व्हाईट हा सगळा जो काही पार्ट होता तो आला. आणि त्या व्यक्तीला मोठं घ्यायचं होतं. आणि ऍक्च्युली त्या बिल्डिंगमध्ये इतका पिनड्रॉप सायलेन्स असायचा की लोक म्हणायचे अरे कोणी राहतंय का नाही, कारण प्रत्येक जण आपापल्या कामाला गेल्यानंतर पण शांतता होती. असं कुठे गडबड गोंधळ किंवा असं सिटीत असूनही आपण खूप शांत एरियात आहोत हाच भाव तिथे कायम असायचा. तर कार्डच्या माध्यमातून आपण अशाही डिटेल्स गोष्टी कळाल्या, खूप डिटेलिंग आपल्याला त्याच्यातनं मिळू शकतं. म्हणून मी नेहमी म्हणते की प्रश्नकर्त्याचा प्रश्न खरा पाहिजे. हे नुसतंच मला घर घ्यायचंय मग ते कसं मिळेल, पण तुझी घर घेण्याची मानसिकता, ती बाकीची तयारी झाली आहे म्हणजे ती आहे का, हे पण थोडंसं बघणं गरजेचं होतं. बरोबर आहे. जोपर्यंत प्रश्नाची तीव्रता नसते तोपर्यंत त्या पद्धतीतलं उत्तर समोर यायला थोडंसं मागे पुढे होत राहतं. कार्ड्स जशी आमची सरळ असतात तशी ती रिव्हर्स पण असतात. रिव्हर्स म्हणजे आता तुम्हाला दिसताना हे सरळ दिसतंय, म्हणजे जो जातक, म्हणजे तुम्ही जर कार्ड काढलं तुमच्याकडे कसं येतंय, माझ्याकडे कसं येतंय, त्या पद्धतीतलं कार्डचं रिव्हर्स आणि सरळ असं ठरलेलं असतं. आता इथे हे मला आता तुम्हाला दाखवता येणार नाही, पण तुम्हाला दिसताना हे जेव्हा सरळ दिसतं ते असं हे आलं की हे रिव्हर्स येतं, उलट दिसतं. ओके. तर हे असं एक रिव्हर्स कार्ड
एम्प्रेस कार्ड एका जातकासाठी आलं होतं. हम्म. तर तो त्याचा फिनान्शियल आणि काही अशा ज्या काही गोष्टी होत्या जनरल एक त्याचा फीडबॅक देणं आणि नवीन काय याच्यासाठी तो आलेला होता. तर एम्प्रेस कार्ड एकतर तुम्हाला खूप बऱ्याच म्हणजे आपण काय म्हणू अबंडन्स दर्शवणाऱ्या गोष्टी आहेत ह्या कार्डमध्ये आणि तो अबंडन्स दर्शवतो. हम्म. थोडंसं मला त्याचं एज आणि लग्न कधी झालंय वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्या माहीत असल्यामुळं मी त्याला असं म्हणलं की तुमच्याकडे काहीतरी गुड न्यूज आहे दिसतेय मला, पण काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणलं नाही हो मॅडम, असं काहीच नाही आहे. तर म्हणलं मला असं वाटतंय की आहे, पण काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे निग्लेक्ट करू नका. तुम्हाला जरी माहीत नसेल तरी त्यांना सांभाळा जरा. हम्म. तर म्हणलं ओके ठीक आहे. म्हणजे त्यांनी फार ते कॅज्युअली घेतलं की नाहीच आहे आणि काय मॅडम तुम्ही सांगताय वगैरे. तसा प्रॉब्लेम फिनान्शियल गोष्टींसाठी काही होता. त्यांनी काही गुंतवले होते पैसे, तर त्याच्या संदर्भातही तो थोडासा विचारत होता. पण त्याच वेळेला मला कार्डनी हा पण एक संकेत तिथे दिलेला होता. हम्म. तर आमचं असं म्हणजे त्याचं हे झालं की नाही हो, मी म्हणते आहे म्हणजे बघा तुम्ही काळजी घ्या काय असेल वगैरे. तर एक 15-20 दिवस त्याच्यानंतर गेले असेच आणि त्याचा फोन आला हम्म. की मॅडम हॅट्स टू यू. म्हटलं काय झालं की अहो तुम्ही म्हणलात ते खरंच तसं होतं. म्हणजे कळलं आम्हाला, ती न्यूज कळली. ओ. आम्ही नंतर म्हणजे ते सगळ्यांना सांगायचं होतं, करायचं होतं, पण ते अजून ठराविक काही हे करायचे अशा ह्याच्यात थोडंसं थांबलो होतो. पण मीनवाईलच असं काहीतरी झालं की ते मिसकॅरेज झालं. त्यामुळे पुढपर्यंत फार जाऊच शकलो नाही. पण तुम्ही जे सांगत होतात आहे आणि मी जे नाही नाही म्हणत होतो ते माझ्या नाही नाहीच्यामुळे असलेलं खरंच म्हणजे असं थोडंसं घडलं म्हणलं आमच्या बाबतीत. पण कार्ड्स खरंच बोलतात आणि तो जो गाईडलाईन तुम्ही देत होतात पण नाहीच काही असं समजून आम्ही जे ट्रेक आणि हे केलं तर त्याचा फटका आम्हाला बसला खरं. अच्छा. ओके. इतक्या डिटेल गोष्टी तुम्हाला टॅरोमधनं कळू टॅरोमधनं ह्या शकतात. डिटेल गोष्टी कळतात. हम्म. पुन्हा माझं म्हणणं हेच, प्रश्न खरा पाहिजे जातकाचा. तुम्हाला लक्षात येत असेल ना मॅडम की कोण खरा प्रश्न घेऊन येतंय किंवा कोण असं टाइमपास करतंय किंवा उगाच जस्ट कम टू ट्राय. हो, कळतं ना. मग व्यक्ती आल्यानंतर त्याचा ऑरा कसा असतो, तो कसा बोलतोय, कसा वागतोय आणि काय पद्धतीत प्रश्न विचारतोय. कारण आपण ज्यावेळेला एकमेकांकडे बघतो ना त्यावेळी प्रश्न विचारतानाच त्याची जी काही उत्सुकता किंवा तो कशा पद्धतीतला आहे ह्या गोष्टी सगळ्या लक्षात येतात. पण तरीही आम्ही कुठल्याही आदर ह्याच्यावरती मी स्वतः कधीही विसंबून राहत नाही. आणि ज्यावेळेला माझं मी चॅन्टिंग करते किंवा कार्ड स्प्रेड मांडते तर त्यावेळेला त्यातनं काही गोष्टी लक्षात येतात. पण काही जी उत्सुकतेपोटी आलेली असतात ते सर्व सांगतात आम्ही पहिल्यांदाच आलोय, आम्हाला कार्ड्स काय माहीत नाहीत, पण आम्हाला प्रश्न बघायचे आहेत की आमच्या प्रश्नांची काय उत्तर मिळू शकतात किंवा काय असेल आमच्या ह्याच्यातून, असं सांगणारे पण खूप लोक असतात आणि ते इझिली सरळ सांगतात आपल्याला. बरोबर आहे. खूप सगळं इंटरेस्टिंग आहे मॅडम. याचा तुम्ही डेमो देऊ शकता का? हो नक्कीच. तुमचा जो काही प्रश्न जो खरा असेल म्हणजे त्याचं तुम्हाला खरंच काही जाणून घ्यायचंय असा प्रश्न तुम्ही विचारा. आपण नक्कीच त्याचं उत्तर बघूयात. बघूया मग. येस नक्कीच. हा मॅडम, तुमचा पहिलं मला नाव जन्मतारीख सांगा आणि त्यानंतर प्रश्न काय आहे तो सांगा. येस. नाव तर अनुष्का बेंद्रे आणि 23 मे ही माझी बर्थ डेट आहे. आणि प्रश्न असा आहे की मी एक नवीन व्हेंचर या वर्षात सुरू करण्याचा विचार आहे माझा. सो ते व्हेंचर म्हणजे त्याचं सक्सेस रेशो कसा असणार आहे किंवा ते कितपत आम्हाला फलदायी ठरेल. ओके. तुमचं इंडिव्हिज्युअल आहे ना का पार्टनरशिप? पार्टनरशिपमध्ये. ओके. मी ही कार्ड्स इथे सगळा असा पॅन केलेला आहे. तर तुम्ही डाव्या हातानं यातनं 3 कार्ड्स काढा. ओके. कुठलीही 3 कार्ड्स तुम्ही काढा डाव्या हातानं. तशीच ठेवा, ती तिथेच ठेवा. आता तुम्ही कार्ड्स काढताना तुमच्या ह्या कार्ड सोबत हे कार्ड खूप बाहेर आलं होतं आणि ह्या कार्ड सोबत हे कार्ड खूप बाहेर आलं होतं, त्यामुळे मी हेही इथे सपोर्टला घेते. तर ही बाकीची कार्ड्स मी फक्त आता साईडला ठेवते. मला हे मान्य आहे की आपण आता पब्लिकमध्ये आहोत आणि तुमची सगळी कार्ड्स आपण बघतो आहोत. फॅमिली आहे आता ही युट्यूबची माझी. बरोबर. गो अहेड.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काही सुरू करताय तर त्याच्यात तुमच्या टॅलेंटचा छान पद्धतीनं वापर होऊ शकतो. वा. खूप कमांडिंग पोझिशन तुम्ही त्याच्यात मिळवू शकता. पण यासोबतच तुम्ही अजून एक खबरदारी घ्या की तुमच्या हेल्थची, स्पेसिफिकली पाठीची काळजी जरा घ्या. तिथे थोडासा एक काय म्हणू आपण, थोडासा त्रास किंवा असं काहीसं घडू शकतं. तर तो जरा थोडा बघा. आणि लोक मागून काही आपल्या बोलत नाहीत ना, ह्याच्यावरही थोडंसं लक्ष असू दे. तुम्ही जे काही प्रोजेक्ट करणार किंवा जे काही तुमच्या डोक्यात आहे तर त्याला तुमच्या फॅमिलीतनं पण सपोर्ट मिळू शकतो तुम्हाला. नॉट ओन्ली फॅमिली, तर युनिव्हर्सल ब्लेसिंग्स पण तुम्हाला त्या सगळ्यांच्यासाठी अवेलेबल होत आहेत. क्या बात आहे. फिनान्शियलला भावनेच्या भरात जाऊन काहीही खूप मोठी गुंतवणूक किंवा अशा काही गोष्टी करू नका. तिथे बदल दर्शवतो. किंवा खूप सारे डोनेशन्सच आपण करत बसलोय तर असाही पार्ट होता कामा नये. जे काय असेल तर त्या स्टेप बाय स्टेप करत करत तुम्ही नीट प्रॉपरली इन्व्हेस्ट करताय का नाही हे बघा आणि पुढे जा. कधी कधी आपल्याला खूप काहीतरी मिळेल ह्या आशेनं आपण आत्ता खूप इन्व्हेस्टमेंट करतो, पण तसं नसून थोडंसं कमी होणार नाही ना काही आपल्या ह्याच्यातलं, इकडे थोडं लक्ष असणं पण गरजेचं आहे. पण तुमचा जो काही डोक्यात प्लॅन आहे करण्याचा तर त्याच्यावरती तुम्ही छान कमांडिंग पोझिशन मिळवू शकता. वा. असं मला हे कार्ड्स जे काय आहेत त्याच्यातलं मी तुम्हाला सांगते. थोडंसं आपण ऑन स्क्रीन बोलत आहोत तर मर्यादा माझ्या बोलण्यावरती आहे, पण त्या तुम्ही थोड्याशा समजून घ्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना हेल्थकडेही थोडंसं लक्ष द्यायला तुम्हाला लागेल, कारण ती धावपळ, कारण नवीन काही गोष्टी मिळताना खूप धावपळ, मग ते टाइम शेड्यूल तुमचं बिघडू शकतं, जेवणाचं शेड्यूल बिघडू शकतं किंवा इतर जे काय आहे, तर थोडंसं तिथे काळजी घ्या. पण फॅमिली सपोर्ट सगळा चांगल्या पद्धतीत मिळून तुम्ही छान पद्धतीत पुढे ग्रो करू शकता. नक्की नक्की नक्की. मॅडम, इतकी छान चर्चा आहे. सो मला एक मगापासून आपण म्हणजे या पॉडकास्टच्या निमित्ताने भेटल्यापासून बोलल्यापासून टॅरो म्हणजे इतकं डोक्यात भिनतंय. असं मला शिकायचं असेल तर तुमचं हे पुस्तक मला असं वाटतं की खूप बेस्ट आहे. ह्याच्यामध्ये मी वाचलं तेव्हा मला कळालं की सगळ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. सो हे पुस्तकाची निर्मिती कशी झाली? म्हणजे मला वाटत नाही की मराठीतनं, मला वाटतं पहिलंच असावं. पुस्तकाची निर्मिती जसं मी म्हणलं की मी जेव्हा शिकले तर त्यावेळेला मराठीत काहीच नव्हतं आणि मी ज्योतिषशास्त्रात यावं हे माझ्या आजोबांची खूप इच्छा होती. कारण त्यामुळे आपण लोकांशी कनेक्ट होतो, त्यांचं सुखदुःख आपल्याला कळतं, आपल्याला काही गोष्टी समजतात करतात. म्हणजे हे भविष्य माझ्या आजोबांनी माझ्यासाठी केव्हाच निर्मिती करून ठेवलेली होती. पण त्याचा उपयोग मी ज्यावेळेला टॅरो कार्ड शिकले तर तेव्हा काहीच नाही. अरे मग आपण ह्याच्यावर काहीतरी करूयात ना, जे लोकांनी केलंय त्याच्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी करूयात, जे नाहीये ते करू, हा माझा दृष्टिकोन त्यावेळेला होता. आणि त्याच्यामुळं मी टॅरो कार्डची पुस्तकाची निर्मिती करायचं ठरवलं. पण त्याच्यासाठी मी आधी इतक्या लोकांना ते फ्री ऑफ ह्याच्यात सांगून मोकळी झाले होते की त्यावेळेला कार्ड्स काय आहेत हे लोकांना माहीत नव्हतं. मग त्यांना ते कसं बघायचं, काय करायचं, प्रश्नांची उत्तरं केली. आणि ती खूप वेळा कार्ड्स डोळ्याखालनं गेल्यानंतर मला त्याच्यातनं नक्की काय काय घ्यायचंय, काय काय नाही हे सगळं त्याच्यात सांगायचं होतं. म्हणजे तुम्ही जर पुस्तक बघितलं तर पहिल्यांदा चित्रात काय काय आहे ते तिथे मेन्शन आहे. सरळ कार्ड आलं तर काय, मग ते कार्ड रिव्हर्स आलं तर काय, आणि खाली त्याचा मतितार्थ, म्हणजे थोडक्यात हे कार्ड काय सांगतं, अशा पद्धतीत ते घेतलं. कारण मला जो हे हवं होतं की अशा पद्धतीत जर आपण ते केलं तर एक त्या पुस्तकाला डेप्थ छान येईल आणि लोकांना त्यातलं समजेल की असंच काहीतरी मग ह्या करा, असं होता कामा नये. ह्या अनुषंगानं आणि थोडीशी सरस्वती मातेची कृपा किंवा आपल्या गुरूंचे सर्वांचे आशीर्वाद ह्या माध्यमातून हे पुस्तकाची निर्मिती झाली. केवळ तेवढेच नाही तर आपले आई वडील आहेत, आजी आजोबा, म्हणजे ह्या सगळ्यांचेच मला जे काही ब्लेसिंग्स होते ते ब्लेसिंग्स सगळे ह्या पुस्तकाच्या रूपातनं आले. आणि सांगायला मला आनंद होईल की ह्या पुस्तकाच्या रूपामुळे, म्हणजे की ह्या पुस्तकामुळे अनंत लोकांपर्यंत मी पोहोचले. अशी अनेक लोक आहेत की ज्यांनी मला प्रत्यक्ष बघितलेलं नाहीये पण माझं पुस्तक ते वापरतात. 3 आवृत्त्या झाल्यात. 3 आवृत्त्या, म्हणजे आता 4थी आवृत्ती एक येऊ घातलेली आहे. आता येऊ घातलेली आहे ती आवृत्ती. त्याच्यात थोडं हेच राहील, आणखीन काही थोडंसं ऍडिशन वगैरे काही असेल तर त्याचं काम त्याच्यावरती पण आपलं बरोबर आहे. म्हणजे मला म्हणायचं की ह्या पुस्तकावरून कोणीही सहज टॅरो म्हणजे नेमकं काय आणि त्या कार्डचे जे अर्थ आहेत हे सगळं तुम्ही डिटेलमध्ये दिलंय. तर व्यक्ती हे पुस्तक घेऊन बेसिक तर शिकूच शकेल ना? बेसिक तर माहिती घेऊ शकेल. कारण कसं होतं ना, जे आपण बोलताना सांगतो त्यावेळेला खूप अनुभवाचे बोल किंवा इतर काही काही गोष्टी असतात
त्या सगळ्या सांगितल्या जातात. लिखाणाला, लेखणीला थोडीशी मर्यादा असते. मान्य. तर त्या सगळ्या गोष्टी आपण नाही लिहू शकत किंवा आपल्या डोक्यातले विचार ते खूप फास्ट निघून जातात. बोलताना मी तुमच्याशी 10 गोष्टी आणखीन चांगल्या 4 पद्धतीत सांगू शकते, तेवढ्या लेखणीत उतरत नाही उतरत. आणि होतं कसं, पुस्तक असल्यामुळे जे कोण समोर आपल्याकडे शिकायला असतात, म्हणजे माझ्याकडे कॉलेजला जाणारे पासून ओल्ड एजपर्यंत सर्व प्रकारचे ॲज अ स्टुडंट म्हणून असतात. तर त्यांना पुस्तकापेक्षा ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष सांगतो, बोलतो, तर तो अनुभव फार निराळा असतो. आणि अनुभव ह्याच्यातनं हे बघा, ते बघा, हे आपण अनुभवाने त्यांना शिकताना तिथे सांगू शकतो किंवा हक्कानं इथेही लक्ष द्या असं आपण म्हणू शकतो. पण मी तुम्हाला तरीही सांगेन की बरेच लोक अशी आहेत की ज्यावेळेला कार्ड्स किंवा हे अवेलेबल नव्हतं किंवा थोडंसं खेडेगावात आत्ता जरा खूप मोठ्या प्रमाणात नेटचा प्रचार झाल्यामुळं कार्ड्स वगैरे काय हे माहिती आहेत. तर पूर्वी तिथे असं काही नसल्यामुळं माझ्या काही स्टुडंट्सनी असं केलं होतं की त्याला कव्हर घातलं होतं, कारण की कार्ड्स वगैरे मांडणं म्हणजे का वेगळी काही कला आहे का किंवा जादू आहे का असा थोडासा प्रकार असल्यामुळे त्या स्वतःच ते प्रश्नकुंडली एक वरती मांडायच्या त्यांच्यासमोर, खालनं कार्ड्स म्हणजे पुस्तकातलं एक पान काढायच्या, ते बघून त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. असंही खूप जण करतात, करत आहेत आणि करत राहतील असाही माझा अंदाज आहे. अरे मस्त एकदम. म्हणजे पण याच्यामध्ये तुम्ही सगळ्या 78 कार्ड्स ते कसे मांडायचे, नाही सॉरी, त्या 78 कार्ड्स त्याचं मिनिंग आहे, प्लस याच्यात बारीक बारीक टिप्स सुद्धा आहेत की त्याच्यातले नंबरचा अर्थ काय आहे, सिम्बॉलचा अर्थ काय आहे, हे सगळंच तुम्ही हातचं न राखता या पुस्तकातनं लोकांना भरभरून दिलंय. म्हणजे हा माझा मी गुणधर्म म्हणेन की आपण हातचं ठेवलं तर आपल्याकडे येताना तसंच येतं, ते देत राहा, दिल्यानं वाढतं. हेच काय माणसाकडे असलं पाहिजे, जेवढं तुम्ही द्याल तेवढंच भरभरून त्याच्यात वाढणार आहे, नॉलेज आपल्याकडेही वाढतं. गंमत याच्यात असू नये की आपण जेवढं देतो, सांगतो, तर स्टुडंट्सलाही जेव्हा त्याचा अनुभव येतो त्यावेळेला आठवणीनं ते फोन करून सांगतात की हो तुम्ही हे जे सांगितली होती ना स्पेशल टिप, तर त्याचा असा मी आज इथे वापर केला आणि त्याचा खरंच माझ्या लोकांनाही फायदा झाला. मग हाच तो हे असतो की त्या टिप्स त्या वापरल्या जातात. त्यांनी परत मुळापासून शिकण्याची सुरुवात करण्यापेक्षा इथून पुढे शिकायला ते गेले तर ते जास्त छान पद्धतीत अजून ग्रो होऊ शकतात, ग्रोथ करून घेऊ शकतात. हेच पुस्तक निर्मितीचं खरं माझं त्यावेळेचं ध्येय होतं. आपण प्रयत्न करतो, लिहित असतो, पण ते शेवटी सगळे ब्लेसिंग्स त्यांचेच होते, परमेश्वराचेच होते, युनिव्हर्सचेच होते. त्यामुळं अतिशय छान पद्धतीत हे पुस्तक सगळं आपलं त्यांनी करून घेतलं असं मी म्हणते. इदम न मम हे सर्व त्यांचंच आहे, कृष्णार्पणमस्तु. खरंय, अगदी मला ही भूमिका तुमची आवडली. आणि मंडळी, तुम्हाला जरी हे पुस्तक हवं असेल तर मला ऑनलाईन हे पुस्तक तुम्हाला म्हणजे लोकांपर्यंत पोहोचू शकेल का? ऑनलाईन फक्त अक्षरधाराकडे आहे. अक्षरधाराच्या वेबसाईटवर लोकांनी किंवा पर्सनली तुम्ही आमच्याशी कनेक्ट करून फोन करून जरी घेतलं तरी मागवून जर तुम्ही संपर्क साधला, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मॅडमचा नंबर देणार आहे, सो तुम्ही त्यांना संपर्क साधला आणि तुम्हाला जर हे पुस्तक हवं असेल तर तुम्ही कुरिअरचे जे काही चार्जेस आहेत ते बेअर करून तुमच्या घरपोच पुस्तक महाराष्ट्रात कुठेही, परदेशात कुठेही, वाक्याबात आहे. येस, कारण जसे स्टुडंट आपले इथले आहेत तसेच परदेशातनं सुद्धा येतात. ऑनलाईनची देणगी असल्यामुळे ही ऑनलाईनची देण आहे. आणि म्हणजे मला अजून एक ह्याच्यातच मी एक थोडं असंही सांगेन की दिल्लीसारख्या ठिकाणी सुद्धा की त्यांना मराठीतनं कार्ड शिकायची त्याचा फार आनंद झाला. समोरचे सगळेच जण खूप मोठ्या लेवलवरती काम करणारे होते, पण आपल्या मातृभाषेतून एखादी गोष्ट शिकण्याचा आनंद फार निराळा असतो. थोडेसे शब्द कदाचित हेवी जातात, लोकांना समजत नाहीत, पण त्याचे अर्थ काय किंवा अजून करत बघतात ते आणि ते तिथे करतात. आणि तो एक खूप मोठा डायरेक्टर लोकांचा असा एक ग्रुप होता कॉलेजेसमधले, तर त्यांनाही मला टॅरो कार्ड शिकवायला त्यावेळेला एक संधी मिळाली होती. तर त्यांनी खूप ते एन्जॉय केलं, कारण मातृभाषेतून शिकण्याची एक उत्सुकता जी होती ती निराळी होती. आजही असे माझेही काही स्टुडंट्स आहेत की सगळ्यांना नेट वगैरे अवेलेबल आहे, थोडं हे काय ते काय असं बघतात, करतात, ते काही जमत नाही. मग शेवटी मॅडम आम्ही पुस्तक काढतो आणि पुस्तकातला अर्थ वाचतो आणि मग ओके, हा इट्स ओके, राईट, मॅडम काय म्हणतात हे फायनल बघायचं असतं आणि मग नंतर पुढे जायचं असतं. असाही त्याचा उपयोग खूप जणांनी केला. खरंय, खूप इंटरेस्टिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मगाशी मॅडमनी जेव्हा मला आपला पॉडकास्ट सुरू असताना विचारलं की ह्याचा अर्थ तुला सांगता येतो का, तर हा अर्थ मी आधी थोडंसं वाचलं होतं, त्यामुळे थोडंसं फार मी ते लावू शकले. तर माझ्यासारखं ज्यांना अजिबात टॅरो माहिती नाही त्यांच्यासाठी तर भरपूर साऱ्या गोष्टी मला कळाल्या. आणि हरवलेल्या वस्तूंचा शोध टॅरो कार्डवरनं कसा घ्यायचा, या किंवा सुट्टी आणि प्रवास ह्याच्यात
तुम्ही टॅरो कार्डचे कसा वापर करू शकता, असं खूप भन्नाट आणि भारी पुस्तक आहे हे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की मॅडमला संपर्क साधा आणि हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोचवा. भरपूर सारे सोल्युशन्स तुम्हाला या पुस्तकातनं मिळतील. सो असं अमेझिंग जर्नी आहे मॅडम तुमचा. सो या पुस्तकासाठी आणि 4थ्या आवृत्तीसाठी तुम्हाला आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच. मला तर खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. सो आता वर्षाच्या सुरुवातीलाच आपला हा हो. पॉडकास्ट रिलीज होतोय खरंय. आणि 2026 साल सुरू झालंय. सो तुमचं टॅरो काय सांगतं 2026 बद्दल, काय Yes, असेल? नक्कीच. मागच्या ह्याच्यात आपण 25 म्हणजे 2025 म्हटलं तर 9 होतं. काय काय उलथापालथ झाली मंगळ असल्यामुळे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे. तर आता 2026 म्हणजे त्याची टोटल जर केली तर 10 येते. तर 10 साठी व्हील ऑफ फॉर्च्यून हे टॅरो कार्ड आहे. बर. आणि त्याचीच सम 1 + 0 = 1 म्हणजे ही दोन्ही कार्ड आपण व्हील ऑफ फॉर्च्यून आणि मॅजिशियन ही दोन्ही कार्ड बघणं फार गरजेचं आहे. व्हील ऑफ फॉर्च्यून जे आहे ते आपल्याला कर्म, आपण जे जे काही करतोय त्या सगळ्या गोष्टी दर्शवतं. पण ह्याच्यात सुद्धा व्हील असल्यामुळं हे व्हील खालीवर होणार आहे, एकाच जागी स्थिर नाही. जर ते एकाच जागी स्थिर राहिलं किंवा परिस्थिती तशीच राहिली तर उपयोग एका नाहीये. म्हणून परिस्थितीत चेंज होणं म्हणजेच सतत बदल ह्या पद्धतीतला काही ना काहीतरी आपल्याला ह्याच्यात दिसून येणार आहे. म्हणजे कधीतरी परिस्थिती टॉपला असेल तर कधीतरी खाली असेल. तर ह्या वर्षात असं कुठेही न घाबरता त्यालाच सोबत मॅजिशियन कार्ड येतंय. तर ते मॅजिशियन कार्ड असं सांगतं की आपल्या स्वतःमध्ये इनरमध्ये दडलेला जो काही आपला कॉन्फिडन्स लेवल किंवा आपल्या आध्यात्मिक शक्ती आहे त्या सगळ्यांचा वापर करा. तुमच्याकडे असलेल्या सर्व रिसोर्सेसचा वापर करा आणि तुम्ही स्ट्रॉंगली पुढे राहा. कुठलीही परिस्थिती आली तरी न डगमगता त्याच्यातनं तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे आणि तुम्ही त्यातनं पुढे जाऊ शकणार आहात. हा आत्मविश्वास बाळगतच पुढे जा. कारण व्हील असल्यामुळे व्हील जर पळालं नाही, एकाच जागी थांबलं तर थोडंसं अवघड होतं. मात्र यासोबत अजून एक असा हे सांगते की तुम्ही करत असलेल्या चांगल्या आणि वाईट सर्व गोष्टींचा लेखाजोखा हा वरती करत आहे. त्यामुळं आपलं काम होत नाही म्हणून ते कुठलं तरी वेड्यावाकड्या मार्गाने करण्याचा प्रयत्न करू नका. स्ट्रेट व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं काम करा. कदाचित एखादी मोठी मूव घेताना थोडंसं पॉज व्हायला लागतो, तर तो पॉज फार महत्वाचा असतो. डिस्टर्ब होऊ नका त्या कालखंडात. तो कालखंड लगेच संपणार आहे. तर अशा पद्धतीत जर तुम्ही 2026चं जर थोडंसं लक्षात ठेवलं, एक गाईडलाईन सगळ्यांच्यासाठी, आपण इंडिव्हिज्युअल कोणाची काढत नाही आहोत, तर ते फार महत्वाचं जाईल. बरं. टॅरोचं जे व्हील ऑफ फॉर्च्यून कार्ड आहे ना, तर त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर तिथे सुद्धा टॅरो मेन्शन केलेलं आहे. सो तुमची स्वतःची इंट्युशन पॉवर वाढवत टॅरोचा तुम्हाला या वर्षात खूप सारा फायदा होणार आहे. आणि इंट्युशन पॉवर सुद्धा स्वतःची खूप वाढवण्यासाठी कार्ड्स काही मदत करणार आहेत, असं एक मला तुम्हाला नक्की सांगायचंय. अजून एक 2026 हे पूर्ण रवीच्या अंडर म्हणजे सूर्य या ग्रहाच्या अंमलाखाली येतं. साधी सोपी रेमेडी आहे. रोज सकाळी उठल्यानंतर सूर्यनारायणाचं दर्शन घ्या. कारण रोज आपल्याला तो दिसतो. आपण तरी कधीतरी खंड पाडतो आपल्या कामात, पण तो असं हे आहे ग्रह की कधीही खंड न पाडता रोज आपल्या समोर येतो. कन्सिस्टन्सी ती त्याच्याकडे आहे, तर ती आपल्यात नेहमी असणं गरजेचं आहे. तर त्याचं रोज दर्शन घ्या. त्यानंतर दुसरं म्हणजे सूर्यनमस्कार आपल्या हेल्थसाठी. कारण भूमातेला नमस्कार करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. पण आपण असे नमस्कार नाही केलं तर धडपडतो. म्हणून रोजच्या रोज सूर्यनमस्कार सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि रामरक्षा आणि मारुती स्तोत्र तुमच्या हेल्थ, वेल्थ आणि प्रॉस्पेरिटीसाठी ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. सूर्यदेवांचं रोज सकाळी उठल्यानंतर दर्शन. मी तुम्हाला अर्घ्य द्या वगैरे असं काही म्हणणार नाही. मी म्हणणारच होते की खूप साऱ्या टिप्स आहेत त्याच्यात की अर्घ्य द्या. काय होतं, अर्घ्य द्यायचं म्हणलं तर मग तुम्हाला आंघोळ करायला पाहिजे, मग मी उशिरा उठलो मग कसं करणार. तर ह्या वर्षात 2026 मध्ये सगळ्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवा की लवकर उठायचं. कारण सूर्यनारायण जेवढ्या लवकर येतात तेवढ्या लवकर आपण आपल्या कामांना जर सुरुवात केली तर ती कामं छान पद्धतीत शाईन होतील, चांगल्या पद्धतीत लोकांच्या समोर येतील. सो सूर्यनारायणाचं दर्शन घ्या. रोज सूर्यनमस्कार तुम्हाला झेपतील त्या पद्धतीत ते सुरू करा. मी असं नाही म्हणणार 12च पाहिजेत, 15च पाहिजेत. एकापासून सुरुवात करा, कन्सिस्टन्सी ठेवत त्याच्यात ती वाढवत न्या तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामरक्षा स्तोत्र आणि मारुती स्तोत्र. कारण रामरक्षा स्तोत्रामुळे तुमच्या भोवती एक कवच तुमचं निर्माण होईल. बरोबर. जे लहानपणापासून बनतात करत असतील तर त्यांच्या भोवती तर केवढं तरी मोठं कवच ते निर्माण झालेलं असेल आजपर्यंत. कधीही म्हणला नसाल तर आता सुरुवात करा. हे प्रोटेक्शन आपल्याला कायम उपयोगी पडतं. हा 2026चा एक संदेश आहे असं म्हणायला हरकत नाही.
अगदी बरोबर. आणि अजून एक असं सांगेन की जर तुम्हाला कुठे डेट लिहायची वेळ आली तर शक्यतो 2026 अशी कम्प्लीट लिहा, नुसतं 26 असं करू नका. हा त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. अशा छोट्याशा टिप्स आहेत, तेवढ्या फॉलो केल्या तरी आपल्याला खूप छान त्याचे रिझल्ट्स येतात. खरं. तुम्ही सूर्यनारायण देवतेचं रोज दर्शन घ्यायला लागलात तर हळूहळू तुम्ही त्यांच्याशी बोलू सुद्धा शकाल. इथपर्यंत तुम्हाला एक कालांतराने हे जमायला लागू शकते. बरोबर. प्रयत्न नक्की करून बघा आणि मला त्याचा फीडबॅक नक्की द्या, कारण हे फार महत्वाचं आहे. आपण कोणाशी तरी संपर्क साधणं आणि बोलणं फार महत्वाचं असतं. अगदी बरोबर. आणि मला असं वाटतं की ही जी शेवटच्या 2-4 ज्या रेमेडीज आहेत त्या सांगितल्यानंतर नक्कीच 2026 हे जबरदस्त जाणार आहे. सो आय एम व्हेरी हॅपी की आज खूप साऱ्या गोष्टी मला नव्याने कळाल्या, परंतु खूप साऱ्या गोष्टी अजूनही मनात आहेत, परंतु एका पॉडकास्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही आहेत. पण म्हणून मी प्रेक्षकांना विचारतेय की जर तुम्हाला सुनीता मॅडम बरोबर टॅरोबद्दल आणखी डिटेलमध्ये त्यांचे अनुभव ऐकायचे असेल किंवा एक कार्डचं थोडं तुम्हाला प्रेडिक्शन हवं असेल किंवा त्याबद्दल उत्सुकता असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला याचा पार्ट 2 हवा आहे का, आणि असेल तर नक्कीच आपण तो करण्याचा प्रयत्न करू. तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला मेन्शन करा. प्रश्नांची उत्तरं सुद्धा देण्याचा प्रयत्न करू. आणि मॅडमचा नंबर तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे, त्यांच्याशी तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधा. तिथेही तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील बाय अपॉइंटमेंट. सो हा होता आजचा पॉडकास्ट. आणि आजच्या पॉडकास्टमधून खूप साऱ्या टेकअवेज माझ्यासाठी होत्या की टॅरो जबरदस्तरित्या काम करू शकतं तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये. आणि ह्यासाठी जर तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल, शिकायचं असेल टॅरो कार्ड, तर येस, मॅडमचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो तुम्ही त्यांच्याशी ऑनलाईन टॅरो कार्डचे क्लासेस त्या घेतात, तो ते शिकू शकता तुम्ही. त्यांच्या पुस्तकासाठीचा संपर्क नंबर पण मी दिलेलाच आहे, तो तिथनं तुम्ही पुस्तकंही मागवू शकता. आणि तुम्हाला असं वाटत असेल की अजून एखादा पॉडकास्ट मॅडमसोबत करावा, कारण खूप साऱ्या मॉडेलिटीमध्ये मॅडम डील करतात. सो वास्तू आहे किंवा पेंडुलम सारख्या गोष्टी आहेत त्याही मॅडम शिकवतात, आणि त्याच्याविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तोही भाग आम्ही घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करू. आजचा एपिसोड कसा वाटला हेही आम्हाला नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा एपिसोड शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्यांना टॅरोविषयी अधिक माहिती हवी असेल त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट वरती येण्यासाठी मदत होईल. सो या नोटवर मी आज इथेच थांबतेय. तर पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन गेस्टसह. तोपर्यंत सुनीता मॅडमसोबत आजच्या पॉडकास्टमधनं मी आपला निरोप घेते. नमस्कार.